शिरूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघड, अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं आवाहन नंदिनी जाधव। नमस्कार, आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। आज आपण बोलणार आहोत शिरूर तालुक्यातील कवठे एमआई इथं उघडकीस आलेल्या जादूटोण्याच्या प्रकाराबद्दल। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, पण या अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं स्पष्ट आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी केलंय। नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी सदस्य आहे। शिरूर तालुक्यामधील कवठे एमआई या गावाजवळ जी घोडेबस्ती आहे, त्या घोडेबस्तीमध्ये संपत भाईक नावाचे जे शेतकरी राहतात, त्यांच्या शेतामध्ये ते शेतातल्या बांधावरती जे गवत वाढलं होतं ते जाळत होते। ते जाळत असताना त्यांना असं समोर दिसलं की काही नारळ आणि त्या नारळामध्ये दाबण हे केलं होतं आणि त्या दाबणामध्ये काही लिंबू आणि काही मातीच्या मानवी 2 मूर्ती बनवण्यात आल्या होत्या आणि अशा प्रकारचे उतारे त्यांच्या बांधावरती टाकण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, गावातल्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। खरं म्हणजे असे उतारे वगैरे टाकून कोणाचं वाईट होत नसतं, पण एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टीचा वापर केला जातो। असे उतारे टाकल्याने कोणाचंही वाईट होत नसतं। खरंच जर का असं कोणाचं उतारे टाकून वाईट होत असतं तर आपण भारत पाकिस्तान सीमेवरती असेच उतारे टाकत बसलो असतो। त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा की असे उतारे टाकून कोणाचं वाईट होत नसतं, पण एखाद्या व्यक्ती जर का एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करत असेल गावातल्या लोकांच्या मध्ये, तर मात्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा व्यक्तीच्या विरोधात म्हणजे अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मागणी करत आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे एमआई येथील घोडे भाईक वस्तीजवळ एका शेतकऱ्याला त्यांच्या शेताच्या बांधावर संशयास्पद वस्तू आढळून आल्या। त्यामध्ये 5 नारळ, 50 ते 60 लिंब, टाचण्या, टोचलेले लिंबे, कणकेपासून बनवलेल्या भावल्या, काही दारूच्या बाटल्या आणि इतर जादूटोणाचं साहित्य आज दिनांक एप्रिल रोजी सकाळी मिळाले। शेतकरी संपत मोहन भाईक यांनी हे साहित्य साफ करताना शेत साफ करत असताना तात्काळ इंडिया न्यूज R7 चे विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे यांच्याशी संपर्क केला। शेटे सर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचं स्पष्ट केलं। या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देण्यात आले। नंदिनी जाधव यांनी शेतकऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधून कोणतीही भीती न बाळगण्याचा सल्ला दिला। यानंतर प्राध्यापक, पत्रकार सुभाष शेटे, शेतकरी संपत भाईक व त्यांचे सहकारी लक्ष्मण यांनी हे सर्व साहित्य जाळून नष्ट केलं। हा प्रकार अष्टविनायक महामार्गालगत घडल्यामुळे परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की अंधश्रद्धा अजूनही आपल्यात घट्ट रुजलेली आहे, पण अशा प्रसंगामध्ये धैर्यानं आणि शहाणपणानं घेतलेला निर्णय घेणं आवश्यक आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन आहे, घाबरू नका, विचार करा, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा। नमस्कार, मी पत्रकार सुभाष शेटे, शिरूर तालुक्यातल्या कवठे एमआई गावामध्ये ह्या भाईक वस्तीवर अर्थात घोडे वस्तीवर अष्टविनायक महामार्गालगत आमचे मित्र मोहन भाईक यांचे चिरंजीव आहेत संपत भाईक, तर त्यांच्या शेताच्या कडेला जादूटोण्यासारखा एक प्रकार घडलाय। नेमकं काय आहे पाहूयात। आम्ही काल इथं शेतात काम करत असताना ही जरा गबाळ वगैरे होतं, ते जाळलं, त्याच्यामुळं हे प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यावर मी लगेच पत्रकार साहेबांना फोन केला आणि बोलून घेतलं। आणि हे जळालेले? हो, हे जळालेले अवस्थेत आहे। याच्यात जवळजवळ 50 दामन आहे, 100 टाचण्या आहे, 100 लिंबू आहे आणि 4-5 नारळ वगैरे आणि माणसांच्या आकृतीचे पुतळे बनवून इथं ठेवलेले आहे। बर, तर तुमच्या मनामध्ये काय भीती वगैरे जाणवली का? आम्हाला तर काही भीती जाणवली नाहीये तशी। आम्ही अशा अंधश्रद्धेला भीक घालतच नाही पहिली गोष्ट, त्याच्यामुळं आम्हाला काही बेण्याचा वगैरे हेच नाही, कारण नाही। तर हे होते संपत भाईक,
त्यांच्या शेताच्या कडेला हे जे जादूटोण्याचा प्रकार केलेला आहे तो ॲक्च्युली काही खरं नाही आहे. मी आत्ताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष नंदिनीताई जाधव यांच्याशी संपर्क केला होता. झालेल्या घटनेबाबत त्यांना माहिती दिलेली आहे. थोड्याच वेळामध्ये मी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे साहेब यांना देखील ही माहिती देणार आहे. नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की केवळ आणि केवळ नागरिकांमध्ये भीती पसरावी या हेतूने ही अशी कर्म केली जातात. यात हे सगळं थोतांड आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. धन्यवाद.